मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। कप्परेट परिसरातील राहणाऱ्या 20 वर्षांची तरुणीवर तिच्याच वडिलांनी रेप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। ही तरुणी बोलू शकत नाही आणि ऐकू शकत नाही। डीएनए रिपोर्ट मध्ये डीएनए तिच्या वडिलांशी जुळून आला आहे आणि पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे। ही घटना समोर आली आहे सप्टेंबर 2025 मध्ये, जेव्हा तरुणीने इशाऱ्याने तिच्या आजीला सांगितलं की माझ्या पोटात काहीतरी रांगत आहे। मग तिला कामो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि तपासणीमध्ये समोर आलं की ती 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे। डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली। सुरुवातीला तरुणी तक्रार देण्यास तयार नव्हती। वडिलांनी सगळे आरोप नाकारले आणि ती प्रेग्नेंट कशी झाली याचंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं। इतकंच नाही तर वडिलांनी तक्रार नोंदवण्यासाठी सुद्धा नकार दिला। मग काउन्सिलिंग नंतर तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे आली। तिच्या माहितीनुसार पोलिसांनी एका पुरुषाला आणि 17 वर्षाच्या एका मुलाला ताब्यात घेतलं। या प्रकारात पोलिसांनी 17 लोकांचे नमुने डीएनए घेतले, त्यात तिच्या वडिलांचा डीएनए सुद्धा घेतला आणि मग हे डीएनए नमुने गर्भातील बाळाशी जुळतात का याची तपासणी सुरू केली। 27 जानेवारी रोजी डीएनए रिपोर्ट मध्ये एक नमुना फक्त जुळला आणि तो होता तिच्या वडिलांचा। पोलिसांच्या माहितीनुसार हा अत्याचार मार्च ते सप्टेंबर 2025 च्या दरम्यान झाला। सध्या तपास सुरू असून इतर आरोपींची तपासणी सुरू आहे।